संस्थेला ते काम मिळेल असं जर तुम्ही त्याची निविदा काढली असेल तर नक्की एकच संस्था येणार आहे. माझे अजून पण आयुक्त साहेब तुम्हाला विनंती आहे की ही विषय तुम्ही सगळे इथून जाल. आमचं ते नाक आहे, आम्ही म्हणत नाही. सोलापूर क्रिकेट असोसिएशनने आपल्याकडनं घेऊ द्या, आपण त्यांना मदत करू. इथला क्रिकेट वाढला पाहिजे, इथला क्रिकेट आपण जोपासणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण MCA देऊन अशा पद्धतीनं आपल्यावर नवीन मालक करू नका. तुम्ही सभागृहाच्या लोकांनी गांभीर्याने घ्या. आपली 3-350 कोटीची प्रॉपर्टी आपण नवीन मालकाच्या हातात देतोय. महापौर साहेब तुम्हाला माहिती आहे का त्या कमिटीचे अध्यक्ष कोण आहे? JDF कमिटीचे कोण आहेत? तुम्ही आहे. महापौर साहेब तुमचा अधिकार आहे, तुम्ही अधिकार आहे. तुमच्या अधिकारामध्ये अजून एक माणूस वाढवणार आणि तुम्हाला जायच्या आधी त्याला विचार लागणार की महापौरांच्या निर्णयामध्ये तरी येणार. हे योग्य आहे का? म्हणजे इतकी गांभीर्याची गोष्ट आहे. बघा, महापौर कुणी असू दे, त्या स्टेडियम कमिटीचे महापौर हे पदसिद्ध अध्यक्ष आहे. त्या पदाला मान आहे, त्या पदाच्या माणसाकडनं त्याच्या परमिशन घ्यावं लागते. आणि असं असताना महापौर तुमच्या काळामध्ये तुम्ही महापौर असताना हे दुसऱ्याला देणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मी विशेष साहेब, पण त्याच्यावर आम्ही काय म्हणतो, सोलापूर क्रिकेट असोसिएशन वाढवण्याकरता आपण प्रयत्न जरूर केला पाहिजे. सोलापूरचं क्रिकेट वाढलं पाहिजे. माझं काय गैरसमज करू नका. सोलापूरच्या क्रिकेटला आमचा विरोध नाही आहे. आम्हाला नवीन नवरा आणून आमच्या बोकांडी बसवू नका. त्याचा काय संबंध नसताना आमचा मालक नवीन करू नका. महापौर साहेब, हा अधिकार तुमचा आहे, तुमच्या हातातली प्रॉपर्टी आहे आणि ती तुमच्या हातात राहिली पाहिजे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे, 500 रुपयाच्या स्टॅम्पवर केलं हो ॲग्रीमेंट. बघा महापौर साहेब, जर त्यामध्ये 3 भाडे, मला वाटतं भाडेपट्ट्यात घेतलं तुम्ही डिपॉझिट म्हणून. डिपॉझिट त्याला किती घेतलं माहिती का? 3 लाख की 75,000. जरा सांगा, सांगू द्या डिपॉझिट किती तिथं सांगू द्या जरा पत्रकारांना. याच्यामध्ये जे 7/11/23 नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये असं आहे की 3 महिन्याचं भाडं हे डिपॉझिट होणं अपेक्षित आहे. 3 महिन्याचं भाडं म्हणजे किती होतं माहिती का? 1 वर्षाचं ₹1,00,000 3 महिन्याचं भाडं घेणार आहे. समजून घ्या, 3 महिन्याचं भाडं. 1 वर्षाचं 3 भाडे नाहीत सभागृह नेता. 1 वर्षाच्या भाड्याचा 3रा भाग फक्त घेतोय. म्हणजे आपण मला वाटतं 25-30 हजार रुपये. हा 4था भाग येतो. म्हणजे महापौर साहेब ही किती गांभीर्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय तरतूद आहे की MCAने जर ते ग्राउंड खराब केलं तर आपण ते पैसे कसे वसूल करणार? जरा साहेब, लय महत्वाचा विषय की तुमची प्रॉपर्टी आहे, महापौरांच्या अधिकारातली महापौरांची. आपण याच्यावर विशेष सभा बोलूया. आम्हाला त्याच्यात तुम्ही योग्य निर्णय देणार असाल तर सांगा. हो साहेब, ह्याच्यामध्ये लोक पाहुणे आहेत, तुम्ही समजून घ्या. सोलापूर 100% याबाबत आपण बसून निर्णय करू. ओके, धन्यवाद. आज सकाळपासून सर्व सदस्य